आचार्य श्री देवानंदजी महाराज यांच्या संकल्पनेतून असलेले नमोकार तीर्थ आकार घेत आहे। 6 ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी नमोकार तीर्थावर भव्य आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे। तीर्थावर भगवान आदिनाथ, भगवान भरत व भगवान बाहुबली यांच्या भव्य 31 फूट उंच प्रतिमा उभारल्या जाणार आहेत। त्यापैकी भगवान आदिनाथ यांची भव्य प्रतिमा उभी झालेली आहे। भगवान बाहुबली व भगवान भरत यांच्या प्रतिमेसाठी 109 टन वजन असलेल्या 31 फूट उंच 2 शिला बेंगलुरू येथील खाणीतून 2 ट्रकने नमोकार तीर्थावर पोहोचताच सवाद्य भव्य स्वागत करण्यात आले। खासदार भास्कर भगरे व अध्यक्ष सुमेर काले, नयन भंडारी, अशोक कुमार पाटणी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। खासदार भगरे यांनी आपल्या भाषणात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राम टेकडीवर आज भव्य दिव्य नमोकार तीर्थ आकार घेत आहे व या पावन तीर्थावर ज्या भरत भगवान यांच्या नावाने भारत नाव पडले त्यांच्या प्रतिमेसाठी आणलेल्या पाषाणाचे प्रथम पूजन करण्यास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे म्हटले आहे। कार्यक्रमास मी सर्वतोपरी सहकार्य करेल, खासदार भगरे यांनी सांगितले। विनोद पाटणी यांनी आभार मानले। या नमोकार तीर्थावरती ज्या 2 मूर्त्या बनवण्यासाठी जो पाषाण कर्नाटकहून आला त्याच्या स्वागतासाठी आज मला येण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। 6 ते 13 फेब्रुवारी 2026 मध्ये एक भव्य आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव या ठिकाणी होणार आहे आणि महाराजांनी अतिशय संक्षिप्तमध्ये आपल्याला सगळ्यांना त्याची जाणीव करून दिली की एक आंतरराष्ट्रीय लेवलचा महोत्सव या ठिकाणी होतोय। 2027 मध्ये ज्या पद्धतीने महाकुंभमेळा आपल्याकडे होतोय आणि त्या पद्धतीने त्याच्या अगोदर 2026 मध्ये हा सर्व जैन धर्मियांच्या दृष्टीने नव्हे तर सर्वच जाती धर्मियांच्या दृष्टीने या ठिकाणी हा कुंभमेळाच होतोय आणि मग त्यासाठी येणारे भाविक महाराजांनी अतिशय किती जण येणार, दररोज साधारण 50,000पासून ते 1 लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येणार आहे। त्या सगळ्यांची येण्याची सोय असेल, या परिसरामध्ये रस्ते असतील, या परिसरामध्ये विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत। त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला जे नियोजन करायचं आहे तर महाराजांनी बऱ्यापैकी आपल्यावरती जबाबदाऱ्या दिल्या आहे। मलाही सांगितलंय एक शासनाचा प्रतिनिधी, तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या मतदारसंघात आहे, त्यामुळे माझी जबाबदारी सुद्धा जेवढी तुमची आहे तेवढीच माझी सुद्धा आहे असं मी समजतो। कारण भारतातून नव्हे तर देश विदेशामधून या ठिकाणी भाविक येणार आहे कार्यक्रम। कारण अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महाराजांनी सांगितलं की रामाचा पदस्पर्श या भूमीला झालेला राम टेकडी देव भूमी म्हणून हिच्याकडे बघितलं जातं। ठीक आहे, मध्ये काहीच झालं नाही, देवाची अपेक्षा ती असेल की या ठिकाणी हे नमोकार तीर्थ व्हावं आणि म्हणून त्यासाठी इथे काही झालं नसेल असं मला वाटतंय। परंतु 2014 पासून जेव्हापासून महाराज मी या सगळ्या गोष्टी जरी मी आता अलीकडे पाठीमागे 3-4 वेळा इथे येऊन गेलो, परंतु जसं 2014 पासून इथे मागे तुंगीच्या धर्तीवरती किंवा मागे तुंगीपेक्षाही मोठं तीर्थ या ठिकाणी की 3000 मूर्ती या ठिकाणी होत आहे, म्हणजे हा एक विक्रम होतोय आणि असा हा मस्तकाभिषेक या 16 या ठिकाणी होतोय आणि हा 16 करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे, आता इथे आपल्याला नुसतं आपण सगळेच भाग घेऊन चालणार नाही, तर इथे सगळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला उतरावं लागणार आहे, शासनाची मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे। आता आपण सांगितलं की कर्नाटक सरकारने मदत केली म्हणून तो एवढी पाषाण या ठिकाणी येऊ शकला, त्यासाठी लागणाऱ्या अनेक अडचणी, शेवटी गर्दी होणार आहे, त्या गर्दीवरती नियंत्रण कसं आपण सगळे करण्याचा प्रयत्न करू, परंतु शासनाची जबाबदारी म्हणून आपण लवकरच तुम्ही सांगाल तर कलेक्टरांना या ठिकाणी बोलून आपण काय काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापुढे आपल्याला मांडाव्या लागतील आणि मांडून त्यांच्या माध्यमातून, कारण शेवटी प्रशासकीय यंत्रणा याच्यामध्ये आपल्याला एका बाजूला आपण सगळे एक
सामाजिक सेवा किंवा धार्मिक सेवा म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे, परंतु प्रशासन या सगळ्या गोष्टी करताना जर बरोबर राहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन मग आपल्याला या ठिकाणी तुम्ही सांगितलं की 150 एकरच्या जवळपास आपल्याला आजूबाजूला जागा घेऊन त्या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी लागणारं टॉयलेटच्या सुविधा असतील, तात्पुरते तंबू असतील, या सगळ्या गोष्टी उभारण्यासाठी जे सहकार्य करावं लागेल ते करण्यासाठी मी कलेक्टरांना किंवा जे अधिकारी आहेत यांची एकत्रित बैठक आपण याच ठिकाणी घेऊ आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जे करता येईल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, विजेच्या बाबतीमध्ये असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीने आमचा कार्यक्रम आहे असं समजून आम्ही सगळे त्याच्यामध्ये भाग घेऊ. मगाशी तुम्ही सांगितलं की इथं सभामंडपाचं काम चालू आहे. आता मला सगळ्या गोष्टी मी बघितल्या नाही, आतमध्ये गेलो नाही, परंतु त्यामध्ये जे मला सहकार्य करते, मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तुम्ही रस्त्याची मागणी केली होती, परंतु ठीक आहे ते मला देता आला, परंतु आमदार साहेबांनी काय होतं, मी केंद्रामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो, परंतु केंद्राचा निधी डायरेक्ट केंद्राकडून कोणत्या गावाला येत नाही, तर तो राज्याकडे येतो आणि राज्याकडून मग तो आपल्याकडे येतो. इथे काय होतं की प्रत्येक गोष्ट आमदारला वाटते की माझीच आहे, कोणती योजना झाली की त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा असतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.